दोन्ही टीम्स आपला एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. आघाडीची जोडी जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे जी दाखल झालेली आहे. एका बाजूला याच मुळशी तालुक्यातला एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची चर्चा सतत या मुळशी टेनिस क्रिकेट पटलावरती होतीये, अक्षय गोडांबे. आणि त्याच्या सोबत जर आपण पाहिले गेले तर एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आपण ज्या खेळाडूला सतत बघितलंय तो मैदानामध्ये असणार आहे शेखर. पहिला बॉल लेट्स प्ले, डावाला होईल सुरुवात. आणि पहिलाच बॉल मिड विकेटला अक्षयच्या बॅट मधून स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारण्यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडेनाथ चषकाला सलामी ठोकणारा बुलंदी षटकार. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो. शिवम नागरे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय आलाय. आणि पहिल्याच बॉलवरती अक्षयने त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट. मिड ऑन आणि मिड ऑफला क्लिअर करा चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. कोल्हापूर हलगे जाणार अहो करायचं नाही हे बायला आमच्या सांगते लहानपणी वाजायची ती म्हणजे हलगी. मुझे पहचानो कहां से आया. नक्कीच इथे मी म्हणेल गोटावडे वॉरियर संघाचा डॉन मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय गोडांबे त्याचं नाव आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती जबरदस्त तडाखे दाखवले. शिवमवरती प्रचंड मोठं आक्रमण. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाईल बदल. पुण्याला बघायचंय समोर अक्षय. आता मात्र थोडासा रनअप इथे कदाचित चुकला असावा शिवमचा. दहा धावा षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं इथे प्रगतीपथावरती असताना. आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तर एक सगळ्यांचा लाडका असा खेळाडू आहे शाश्वत. गेले 4-5 दिवस आपण पाहिलं तर स्पर्धेचा आनंद घेतोय. एक छोटा आयोजक म्हणून आम्ही देखील त्याच्याकडे पाहतो. त्याचे आगमन झाले, त्याचंही स्वागत आहे. डॉट बॉल. पहिला चेंडू इथे आपण पाहिलेलं तर शिवमच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. स्कोर कार्डकडे बघायचंय पुन्हा एकदा. 10 धावा आहेत. यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. चेंडूवरती फिंगर रोल केली यावेळेस शिवमने. आणि बॅटने यावेळेस स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जे पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवरती जरूर मोठे स्ट्रोक आलेत, परंतु शिवमला माहिती आहे कमबॅक करता येतं. आणि समोर अक्षय गोडांबे सारखा तगडा खेळाडू आहे. तर शिवम याच तालुक्यातला एक उभरता स्टार आहे. वाह, पुढे सरसावा चेंडू इथे खेळायचा होता. अपील हलकीशी अपील होती, परंतु मैदानामध्ये बघायचं अगदी ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. आणि इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. रिव्हची मागणी केली आहे व्हाईट बॉलसाठी. आज आपण पाहिले गेले तर मॅचकडे पुण्यात जाऊयात. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे आणि तिसरे पंच अजय आवळे सर बघायचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचाने निर्णय आपला मागे घेतलेला आहे. कारण वाईटची व्याख्या जर आपण पाहिली तर फलंदाजच्या रीच पासून किती दूरवरती चेंडू आहे. फलंदाजाने क्रीजचा वापर केलाय का, शफल झालाय का, ऑफस्टंप सोडलाय का, या बऱ्याचशा गोष्टी ज्या मात्र पाहिल्या जातात. बरोबर तयार पुन्हा उजव्या हाताने. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, परंतु योग्य वेळी योग्य दिशा दिली अक्षयने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग लेगच्या दिशेने आलेला चौकार.
षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 14 धाबा आणि या 14 धाबा जर आपण पाहिले त्यामध्ये 2 चौकार आहेत आणि 1 षटकार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि सीझन मध्ये आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे कासार अंबोली संघाचा खेळ राहिलेला आहे, मग हिंजवडी चषक ही स्पर्धा खेळत असताना मात्र ज्या प्रकारचा सगळ्यांनी एफर्ट दिले आणि एक मानाचं करंडक मात्र या संघाने आपल्या हातामध्ये मिरवलेलं आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु घोटवाडे वॉरियर्स संघाचा देखील संघ जर आपण पाहिले गेलं तर नक्कीच एक तगडा संघ आहे आणि या संघाला आज नावाला साजेल असा खेळ देखील इथे करायचा आहे. आर्यन सावंत षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये घेऊन आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आर्यन. उजव्या हाताने क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता, परंतु ऑप्शनच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ती आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती असताना ओव्हर द विकेट जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील तिथे. एक सिंगल जी घेतली. शेखरला माहिती आहे की समोर अक्षय सेट झालेला आहे किंवा शेखरच्या बॅटमधून जर धावा येत आहेत तर मला जास्त काही वेगळं करायची इथे गरज नाहीये. तर माझं एकच काम आहे की त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं आणि ते इथे शेखर करतोय. 16 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण संघांमध्ये पाहतो आणि सध्या जर आपण पाहिलं तर अक्षय गोडंबे ज्या फॉर्म मध्ये राहिलाय, ज्या प्रकारचा खेळ नक्कीच सतत आपण अनेक मैदानावरती पाहतोय. एक आक्रमकतेसाठी ओळखला जातो अक्षयला. थोडासा लोअर फुल टॉस डीप होणारा चेंडू होता. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता ऑन साईडला. बॅटवरती चेंडू आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. एक धाव ती आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 17 धावा. स्कोर कार्ड वरती आर्यन पुढे तयार असतील. लोअर फुल टॉस यावेळेस मैदानामध्ये बघायचंय. ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणी चौकार. वेंकटेशचे या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण पाहतो नुकतंच शुभागमन झालेलं आहे. माळुंगीनगरीचे सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे, सन्माननीय मुरलीधरजी गायकवाड आणि त्याचबरोबर नाणेकर पाहुणे या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांचं मी श्री नौखंडेनाथ चषकामध्ये स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कारण आज म्हाळुंगीचा संघ खेळणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आर्यन. पुन्हा एकदा समोर शेखर आहे. स्विचिटचा फटका प्रयत्न इथे राहिला, परंतु हा चेंडू जर आपण पाहिलं तर प्रॉपर पुन्हा एकदा मिडल होत नाहीये. आर्यननं कुठेतरी धावेला इथे ब्रेक लावण्याचं काम मात्र जे केलेलं आहे. संघाची धावसंख्या एका धाव्याच्या मदतीने धाफलकावरती 22 धावा ज्या स्कोर कार्डवरती ते असणार आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकामध्ये नक्कीच शिवमवरती थोडंसं आक्रमण होतं. ओ यावेळेस उडवलाय बॉलला, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खोदून काढलेला चेंडू. हा षटकार. खोलवट टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचंय. मिडॉनला क्लिअर करा चेंडू डीप लॉंग ऑन मध्ये.
सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे षटक क्रमांक 2 संपलेले 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच कडे जायचंय पुढे एकदा. गोलंदाजी सगळ्यात बघायचंय 2 षटकांचा खेळ संपलेला 32 धावा धाफलकावरती आहेत. अगदी 16च्या सरासरीने मात्र जो स्टार्ट केलेला आहे घोटाडी वॉरियर संघाने. गोलंदाजी बोला तयार. शिवम कट केल्या बॉलला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु त्याच्याही पासून दूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. स्कोर कार्ड वरती 36 धावा आहेत. षटक क्रमांक अगदी तिसरं प्रगती पथावरती असणारा शिवम तयार. राऊंड द विकेट. ओ यावेळेस सप्पा चांगला होता. ही स्ट्रेंथ आहे शिवमची, ही ताकद आहे. हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेची आलेली आहे. 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसावले. पावलांचा वापर केलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत डीप मध्ये. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आहे. 6 धावा. आणि इथे मैदानाच्या मध्ये बघायचे आता मात्र षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धेच्या निमित्ताने मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडाळे अँड टीम हे देखील उपाध्यक्षाने उपस्थित झालेले आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. बोला तयार. राऊंड द विकेट. ओ कट केल्या बॉलला. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. स्क्वेअर कटचा फटका होता. बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र चेंडू फक्त दिशा दिली. एक धावी आली. एका धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक 44 धावा 44 रन. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच जोडीची आपण पाहिली एक फार मोठी भागीदारी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुळशी टेनिस क्रिकेट मधला बाहुबली शुभमदादा सुतार यांचे आगमन झालेलं आहे. शुभमदादा आपलं देखील स्वागत आहे. ओहो उडवलाय बॉलला. लॉंगॉन मध्ये प्रसाद केमसे समोर उभा आहे आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. विकेट होईल पतन. पहिला मोहरा डगआउटच्या दिशेने.
आणि इथे मैदानामध्ये बघायचं आहे अक्षयचे एक वादळ होतं आणि ते वादळ आता इथे शांत करण्यामध्ये यशस्वी राहिला शिवम. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सुजीजी गायकवाड यांचं देखील अशाकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील भावेश उर्फ मंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. इनसाइड स्ट्रोक खेळायचा होता, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न राहिला. चेंडू डॉट आलाय, षटक क्रमांक संपला जाईल. तिसरं 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, एक फलंदाज बाद आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संतोषदादा शेलार यांचा यशस्वी शिवाग मिळवते. दादा आपलं देखील पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय सतीजी शिंदे हे देखील उपस्थित होत आहेत, यांचंही स्वागत आहे. आलेल्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे असणारे संकल्पक, स्पर्धेचे असणारे जलक भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने स्वागत. शिवाजीप्पा मानकुमरे यांचं देखील या क्षणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असणारा सामना स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे जो संघ आहे घोटावडे वॉरियर्स आहे. वॉरियर्स म्हटलं की योद्धा, योद्धा म्हटलं की लढवय्या, आणि वॉरियर्स संघाला माहिती आहे चांगल्या प्रकारे लढायचं कसं. प्रसाद किमसे बॉलिंग ट्रॅकवरती तयार, अनुभव आहे यांच्याकडे, प्रचंड मोठा अनुभव, आणि मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट म्हणून देखील म्हणून मात्र त्यांना संबोधलं जातं. चतुर आहेत, चालाक आहेत. स्कोर कार्ड वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा डॉट बॉल 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो पुढे सरसावलेत, आडव्या बॅटने स्ट्रोक इथे खेळला, कट केल्या बॉलला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. चेंडूची फेकी झालीये, उशीर होईल आणि तोपर्यंत इथे 2 धावा यशस्वीपणे मैदानाच्या मध्ये पडून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 46. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस खडे खडे चेंडू खेळायचा प्रयत्न होता. लॉंगॉचे खेळाडू तिथे प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांमध्ये अपयश हाती आलंय आणि चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार तर आलाय. हा चेंडू बघायचा इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल की विकेटच्या बाहेर हा चेंडू पिच झालाय की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. फेअर डिलिव्हरी. स्पर्धेच्या निमित्ताने मग पाहिलं गेलं तर नक्कीच प्रसिद्ध रील स्टार आणि व्हेरी हँडसम म्हणून मात्र सध्या आपण म्हाळुंगे गावाचा सगळ्यांचा लाडका तृणाल खैरे देखील आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद केमसे, पीके ओर द विकेट. टप्पा पिच मात्र निश्चितप्रमाणे केला आहे आणि तिथे मैदानामध्ये बघायचे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आणि मला वाटतं पीके सांगत असेल की नाही ह्या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. ह्या धावा आपल्यासाठी नंतर डोकेदुखी ठरू शकतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर श्री नौखंडीनाथ चषकामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळाली की हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे. पुढे सरसावलेत, पावलांचा वापर केला, फटका फसलाय, शॉर्ट कव्हरचे खेळाडू आले चेंडूच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक दुसरा.
बॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के आता जर मैदानामध्ये बघितले गेले तर इथे विकेट येताना जी पाहायला मिळाली, शेखर मैदानामध्ये बाद झालाय आणि शेखरची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील मैदानात दाखल ते होईल प्रशांत शेळके. समोर आकाश केसवडे. पहिलाच बॉल यावेळेस स्वीप करायचा होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जाईल. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये बघितले गेले तर अगदी लेगबायची रोपण आली. सिंगल 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 53 धावा. यानंतरची देखील होणारी मॅच दोन्ही टीम्सना विनंती असणार आहे की आपण तयार राहायचंय. आजचा सामना क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये मानदेवी क्रिकेटला मान, या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय त्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. सिक्सर किंग ऋषीदादा भिलारी यांचं आगमन होतंय, त्यांचंही स्वागत आहे. स्कोर कार्डवरती 53 धावा आहेत. कुठेतरी धावेला ब्रेक लावण्यासाठी मात्र निश्चितप्रमाणे प्रसाद केम्स यांनी ते काम केलं. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा त्यांनी वापर केला. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती करतो की ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस आमच्या स्कोररसाठी आपल्या टीमचा स्कॅनर महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बघायचं, पुन्हा बॉलर तयार असतील. षटक क्रमांक अगदी 5वं घेऊन जय सुतार. समोर मैदानामध्ये प्रशांत कट केल्या बॉलला. ओ हो, काय स्ट्रोक आहे, वाह, नजाकत होती, कल्पकता होती, क्लास होता. कट केलेला चेंडू 2 खेळाडूंची दरी भेदणारा चौकार. यावेळेस चौकार मैदानामध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सूर्यदादा तुझ्यासाठी एक महत्वाची माहिती सांगतो. बंटी भाऊने रात्रीच सांगितलंय उद्या फायनल डे आहे. फायनल मॅच संपल्यानंतर फक्त एकच आहे, डीजे दशरथ आणि डीजे काढायचा नाही. हा चेंडू पुन्हा एकदा लिडिंग एज होती. तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं आलेली सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 58 धावा. त्या स्कोर कार्डवरती सध्या डीजे दशरथ यांची देखील फार मोठी मागणी मुळशी तालुक्यामध्ये आपण बघतोय. सगळ्यांचं मनोरंजन मात्र ते करतायत आणि मला वाटतं आज आल्याच डीजे दशरथ यांना अजय आवळे सरांनी खुश केलेलं आहे. सामन्याकडे जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो जय. समोर आकाश केसवड. कोलवा टप्प्याचा बॉल जमीन समांतर खेळला, स्ट्रोक शॉटा कव्हर मध्ये मैदानामध्ये नक्कीच पैकी झाली. डेंजर एंडला होता इथे आकाश, परंतु कुठल्याही प्रकारचा तिथे धोका मात्र जो होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस बघायचं 59 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं या मैदानावरती 100+ धावा देखील झालेल्या आहेत 5 षटकांमध्ये. बॉल तयार, ओव्हर द विकेट. पुढे त्या चेंडू थोडासा खाली राहिला. एक सिंगल, एकेरी दुहेरी धावा मैदानामध्ये येतात. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 45 धावा होत्या, 44 धावा होत्या. तिथून पुढे मात्र आपण पाहिलं तर पीकेने चेंडू हातामध्ये घेतला, धावेला थोडासा ब्रेक लावला आणि स्लॉगरच्या षटकांमध्ये धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र या दोन्ही गोलंदाजांनी केले. पीकेची चांगली गोलंदाजी राहिली. आता जयने देखील ती जबाबदारी घेतलेली आहे. परंतु समोर बघायचं प्रशांत आणि आकाशी जोडी आहे. या जोडीला कुठेतरी गिअर चेंज करावा लागणार आहे स्लॉगरच्या षटकामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. सिंगल आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, फेकी झालीये. डेंजर एंडला बघायचे बॅटर, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका आहे की नाही हे मात्र पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आता
यानंतरची देखील होणारी मॅच मानदेवी क्रिकेटला मान विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असणार आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहे. आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचंय. तिसरे पंच आपण बघतोय अजय आवळे सर. नॉट आउट. सेफ आहे बॅटर. 2 धावा इथे येतील. 62 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. पीके थोडासा चकित आहे की ज्या प्रकारचं आपण पाहतो क्षेत्ररक्षण लावलेलं आहे तिथे मैदानामध्ये पाहिले गेले तर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग मध्ये एकही खेळाडू दिसत नाहीयेत. बॅकफुट पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. यावेळी जोरदार बॅट फिरवली. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 62-63 धावांचं आव्हान असेल ते स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार अंबोली संघासमोर. चला यानंतरची होणारी मॅच आणि तो सामना असणार आहे म्हाळुंगे क्रिकेट म्हाळुंगे विरुद्ध. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही सगळे चांगले खेळताय परंतु त्याही पलीकडे तुमच्याकडून आम्हाला शिस्तप्रिय खेळ अपेक्षित आहे. त्यामुळे ज्यावेळेस इनिंग संपेल ज्यावेळेस मॅच संपेल त्यावेळेस तुम्ही एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानामध्ये बाहेर येणं गरजेचं आहे. मैदानामध्ये आत जात असताना तुम्ही त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण सगळी स्पर्धा आहे ही मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवतोय आणि आपण सगळेजण नियमाला बांधील आहोत. त्यामुळे नियमांचं आपण सगळ्यांनी पालन करायचं आहे. इथून पुढे असा काही प्रकार जर आढळला तर त्या संघाला इथे पॅनलाइज केलं जाईल असं आयोजकांच्या वतीने सक्त वॉर्निंग आहे. चला कॅप्टन म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे विरुद्ध मानदेवी क्रिकेटला मान. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. बासष्ट झालेले आहेत. 63 बनवायचे आहेत आणि या 63 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये बघणार आहोत आपण कशा प्रकारे इथे जो केला जाईल. कासार अंबोली संघाकडून 5 षटकांच्या मॅचेस आपण इथे मैदानामध्ये बघतोय. प्लेअर ऑफ द डे किताबासाठी कूलर फॅन आपण निश्चितप्रमाणे बघणार आहोत. तर मॅच कडे जायचंय आपल्याला. चला मानदेवी क्रिकेटला मान संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. म्हाळुंगे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 62 झालेले आहेत. 63 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे घोटाडे वर्ग संघाने.
आणि या 63 धावेचा पाठलाग मैदानामध्ये बघायचा करण्यासाठी आघाडीची जोडी जी मैदानाच्या मध्ये आता दाखल ते होईल. स्वतः पण पाहिले तर शंकर सुतार मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी पद भूषवलेले आणि हिंजवडी चषकामध्ये ज्यावेळेस मात्र खेळताना आपण त्याला बघायला मिळाले. चांगले स्ट्रोक मात्र त्याने दाखवले आणि आपला अनुभव किती मोठा आहे हे त्यांनी मात्र तिथे सिद्ध केलं होतं. आज पुन्हा एकदा बघायचं आहे त्या अनुभवाची सांगायला गरज आहे. शंकर सुतार स्वतः मैदानामध्ये असतील. समोर जर आपण पाहिले गेले तर नॉन स्ट्राईक एंडला साहिल नागरे, तर बॉलिंग ट्रॅकवरती बघायचं आहे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी प्रशांत शेळके. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस नक्कीच आडव्या बॅटने खेचायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क कुठलाही होऊ शकला नाहीये. ज्यावेळी आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर चेंडू जर आपण पाहिले गेले तर थोडासा सावधरित्या हाताळण्याचं काम केले ते यावेळेस प्रशांतने. हा चेंडू इथे सोडून दिला. ऑस्ट्रमच्या बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि आपण पाहतो ना की सराव माणसाला बळकट बनवतो, सराव तुम्हाला तयार करतो, सराव तुम्हाला परिस्थितीसोबत लढण्याचं शिकवतो आणि तो सराव प्रत्येक संघाचा आता या तालुक्यामध्ये नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय संतोषदादा शेलार उरडेगावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभास्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. त्याचबरोबर शिवनेरी भेलचे डायरेक्टर भाऊंना विनंती करतो, भाऊ या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. तिथे पहिली विकेट मैदानामध्ये आली. शंकर सुतार मैदानामध्ये बाद होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर दाखल होतील. आता प्रसाद केमसे अर्थात पीके जो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. अगदी पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे प्रशांत. पहिलाच बॉल यावेळेस नक्की शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. खूप वेगाने टाकलेला चेंडू मैदानामध्ये प्रशांतचा आपल्याला जो पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिर आहे. एक धाव फलकावरती आहे. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालेला आहे. टॉस याच्याकडे जो केला जातोय, टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय मानदेवी क्रिकेटला महासंघाने. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केले म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाला. बॅचकडे जायचं. पुढे येतात गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत. समोर मात्र पीके. कुलवट टप्प्याचा बॉल खोटून काढला. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये तैनात आहे शेखर. तिथे थोडेसे फंबल झाले आणि लास्ट मुवमेंटला इथे चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. चौकार आलाय. सामन्याकडे जायचं. पुढे येता लोअर फुल टॉस होता. क्रॉस द बॅट इथे खेळलाय. मिडॉन मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तर इथे आली. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र आता आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती बघायचं षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेल्या धावफलकावरती 6 धावा आहेत. पुणे नगरीचे आपण पाहतोय स्वीकृत नगरसेवक आणि या मैदानाचे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ओनर सन्माननीय वैभवदादा मुरकुटे यांचं यशस्वी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचं देखील श्री नौकुटेना चषकामध्ये स्वागत करतो. दुड्डेरी चेअरमन सन्माननीय उत्तमरावजी मुरकुटे हे देखील उपस्थित होत आहेत.
त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अमित दादा शिला, सन्माननीय प्रदीप दादा पडवळ हेही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आलेल्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं मी भावेश उर्फ बंटीदादा मारणे यो मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, विनंती करतो. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं जे संपलेलं आहे, 1 षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 धावा म्हटलं की नक्कीच आपल्याला नाशिक पासून 10 मैलाच्या अंतरावरती असणारा रामशेष किल्ला आठवतो. अवघ्या मुठभर मावळ्यांनी मुघलांसोबत 6 वर्ष तो किल्ला अजिंक्य ठेवला. 6 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन आता आदित्य शेळके. स्ट्राईक वरती असतील प्रसाद केमसे. मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट आहे. ही मनोनिश्चितप्रमाणे त्याची ओळख आहे. तर समोर बघायचं घोटावडी वॉरियर संघाची बुलेट ट्रेन. आदित्य पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय बॉलला आणि इथे पहिल्याच बॉल वरती स्वागत स्वॅगने केलंय षटकाराने. 1 2 3 Raj. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे षटकार येताना जो पाहायला मिळाला, पहिल्याच बॉल वरती षटकार इथे आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा. आदित्य शेळकेचं स्वागत षटकाराने. प्रसाद केमसे समोर उभा आहे. हा चेंडू अगदी वाईड लाईनचा बुंदा धरून टाकलेला आपण पाहतोय चेंडू होता, परंतु पंचाने देखील इथे वाईड लाईन कळवलेला आहे. फलंदाजापासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे केला प्रशांत आदित्यने. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे आली आणि या अतिरिक्त धावेने संघाचं वाढतं धावफलक 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. आदित्य तयार ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खडे खडे चेंडूला खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. Jazz in the mix. DJ Ash. आता जर आपण पाहिलं गेलं तर यावेळेस षटकार मैदानामध्ये खेळलाय प्रशांतने, पिकेने. आणि इथे आदित्यवरती चढवले ज्या प्रकारचं आक्रमण आहे, कारण त्यांना माहिती आहे प्रसाद केमसे जर एकदा सेट झाला ना तो भल्याभल्यांना आसमान दाखवण्याची ताकद ठेवतो. त्याच्या बॅटमधून इथे आलेले 2 षटकार स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होईल. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा त्यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेट मध्ये खेळाडू आले चेंडूच्या खाली. ओहो, कॅच सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्ही अशा प्रकारच्या चुका जर करत असाल, समोर प्रसाद केमसे त्याला तुम्ही जीवदान दिले ना तर तो कदापि तुम्हाला सोडणार नाही. आज बघायचंही ते जीवदान मिळालेलं आहे आणि जीवदान नेहमी धोकादायक असतात. प्रसाद केमसेला मिळालेले जीवदान, कारण जेव्हा जेव्हा फलंदाजांना जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने मोठी इनिंग साकारली आहे. तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. आज प्रसादला इथे जीवदान मिळालेलं आहे. समोर बघायचंय आता तयार असेल साहिल. पहिला चेंडू फेस करतोय आणि पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस तुम्हाला रिव्हरचे फटके खेळायचे आहेत किंवा तुम्ही हा प्रयत्न करता, अशा वेळेस तुमच्याकडे तो अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्ही त्याचा सराव किती करता हे नेहमी पाहिलं जातं. आणि पहिल्याच चेंडूवरती जर रिव्हर्स फटका खेळायचा त्यासाठी तुमच्याकडे प्रचंड मोठा आत्मविश्वास आणि धाडस असावं लागतं. साहिल समोर उभा आहे. पुन्हा एकदा आणि आता मात्र सांगितलंय साहिलने, मी अभ्यास करूनच आलेलोय. इथे रिव्हरचा षटका छेरन. DJ Vikas.
बॉल तयार असतील यावेळेस मैदानाच्या मध्ये. आता आदित्य खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी हलक्या हातानं खेळलेला चेंडू, मिडॉनचे खेळाडू चेंडूला कव्हर करतील. एक धावी ते आली. षटक क्रमांक संपलं जाते ते मैदानाच्या मध्ये. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. समीकरणामध्ये थोडासा बदल होईल. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी प्राइज आलेलं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समोरासमोर आहेत. दोन्ही माझे अध्यक्ष आहेत. एका बाजूला संजयभाऊ गोडांबे, दुसऱ्या बाजूला शंकरभाऊ सुतार आहेत. आणि संजयभाऊ गोडांबे यांच्यासाठी प्राइज आलेलं आहे. संजयभाऊ गोडांबे यांच्या प्रत्येक कॅचला मुळशी तालुक्याचा बाहुबली शुभमदादा सुतार यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राइज. संजय गोडांबे यांच्यासाठी असणार हे प्राइज निश्चितप्रमाणे असेल. थोडासा वेळ नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये थोडासा ड्रिंक ब्रेक जो बघायला मिळाला. स्ट्रॅटजी टाइम आउट होता. एका बाजूला साहिल आहे, दुसऱ्या बाजूला प्रसाद केमसे अर्थात पीके. 18 चेंडूंचा आता खेळ जो मात्र मैदानामध्ये संपलेला आहे. 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 3 घेऊन प्रशांत शेळके. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिल्या अवघ्या 6 धावा त्याने ज्या खर्च केल्या आणि संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा त्याच्याकडे विश्वास ठेवत त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. शॉट थर्ड मॅन आहे, कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप कॉर्नर. हे सजवलेलं क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला इथे अडवलाय. धावेसाठी मात्र जो नकार कळवलाय. एक पहिला चेंडू आपण पाहिला गेला तर पहिला चेंडू डॉट आलाय. 17 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या मैदानावरती आपण पाहिलेले की 18 चेंडू मध्ये 28 धावा देखील झालेल्या नाहीयेत. ओ यावेळेस वेट अँड वॉचची भूमिका दाखवली साहिलने आणि साहिलने चेंडूला पाठवलंय डीप लॉंग लेगच्या दिशेने. षटकार. षटकार इथे मैदानामध्ये आला. थोडासा शॉट ऑफ प्लेन टप्पा मागे ठेवला. क्रीजच्या डीप मध्ये गेले साहिल आणि साहिलने खेळलेला स्ट्रोक डीप फाईन लेगच्या दिशेने षटकार आलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या देखील आता वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 33. यावेळेस अपील झाली, अपील होती मैदानामध्ये, परंतु अपील पंचांनी ती फेटाळलेली आहे. अगदी चेंडू इथे मैदानाच्या मध्ये जो डॉट आलाय. धावफलक किती स्थिर आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडू 30 हे समीकरण आहे. हा चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. आणि आपण पाहतो ना ज्यावेळेस स्टंपाच्या मागे चेंडू जर पडला तर निश्चितप्रमाणे तिथे व्हाईट दिला जातो. हे क्रिकेटचे नियम आहेत. क्रिकेट हा नियमाने भरलेला खेळ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला जाईल. अगदी जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक होता. ऑन दी कार्पेट. डीप कॉर्नरचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धावा आली आणि एका धाव्याच्या मदतीने संघाचा धावफलक 35 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. सध्या जर आपण पाहिलं क्रिकेटची क्रेज, क्रिकेटचा खेळ आज घराघरापर्यंत पोहोचलाय. सध्या सगळ्यात जगभरामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ कुठला होत असेल ना तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. बॉलर तयार असेल. राऊंड द विकेट. हो क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये टायमिंग तिथे जुळू शकलेले नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 35 धावा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. धावफलकावरती 28 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
26 धावा अजूनही ज्या जिंकण्यासाठी ज्या मात्र बडवायच्या आहेत. ओ यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय आणि चेंडू बघायचाय. खिलाडी के मस्तक पर दस्तक. षटकार. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय 43 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 बनवायच्या आहेत त्या 20. हे समीकरण आहे. मुळशी स्त्रीचे मुख्य आयोजक सन्माननीय विनय भाऊ वरुते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनय भाऊ आपलं देखील श्री नवखंडेना चषकामध्ये मी स्वागत करतो. अधिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता बनवायच्या आहेत त्या 20 धावा. समोर प्रसाद केमसे अर्थात पीके आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण इथे बघितले गेले तर असेल साहिल. साहिलने ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळलेत ना 8 चेंडूमध्ये 20 त्याने बनवलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज योगेश. पहिलाच बॉल थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य पंच आपण पाहिले तर संजय भालेराव सरांकडून. या ठिकाणी श्रेयश नांगरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. उडवलाय बॉलला. बघायचं डीप मिड विकेट मध्ये आलेत खेळाडू चेंडूच्या खाली आणि मोठी विकेट. मोठा मासा गळाला. प्रसाद केमसे होईल बाद. थँक्यू डीजे. महत्वाच्या श्रेणी आपण पाहिले तर पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली. प्रसाद केमसे मैदानामध्ये बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर वैभव गायकवाड. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चव्वेचाळीस धावा आहेत. 11 चेंडू 19. कोलबटप्प्याचा बॉल अगदी लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतोय. शेखर आहे चेंडूला फील्ड करतायत. 1 धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक 45 धावा. 10 चेंडू शिल्लक. 18 धाव्यांची अजूनही गरज. ती स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली संघाला जी असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी 4थं षटक आहे. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस केलाय परंतु मैदानामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. पुढे सरसावलेत. डान्सिंग डाउन द विकेट. छोटा पैक और ये बड़ा धमाका. साहिल नागरेचा आक्रमण. षटकार.
इथे मात्र षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 51. 8 चेंडू शिल्लक बनवायच्या त्या 12 धावा. या मॅच मध्ये 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणारे घोटावडे वॉरियर संघाला. पुन्हा एकदा स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ नाही तर बाहेरही पोहोचलाय. 1 बाउन्स हा चौकार. थँक्यू डीजे. इथे साहिलचं प्रचंड मोठं आक्रमण. मी म्हणेल साहिलचं आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचे ते बॅटिंग करतोय, ज्या प्रकारचे स्ट्रोक त्याने खेळलेत ना, सफल झालेत. क्रीजचा वापर केला होता, शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल लेग बायच्या रूपानं 1 धाव इथे आली आहे. एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत. अजून मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 7 धावा. यानंतरची जी होणारी मॅच आहे म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे विरुद्ध मानदेवी क्रिकेटला मान. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपल्या डगआउट पर्यंत यायचंय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणाऱ्या मैदानामध्ये शेवटचं षटक घेऊन आता शेखर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत त्या 7 धावा. समोर साहिल आहे, ज्या साहिलने आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 30 बनवलेले आहेत. एका बाजूने साहिलने त्याचं टॅलेंट त्याने दाखवलेलं आहे, त्याचा आत्मविश्वास त्याने दाखवलेला आहे. परंतु समोर बघायचं आता शेखर. अनुभव फार मोठा आहे यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा आज वापर इथे मात्र करावा लागेल. अनुभव पणाला लावायचा आहे, कारण प्रत्येक संघाचा प्रयत्न काय असा असतो की पहिल्या मॅच मध्ये विजयाचा झेंडा रोवायचा आहे. पहिल्याच बॉल अगदी हलक्यातून मात्र आपण पाहतो इथे ड्राईव्ह केलाय. एक्सा कव्हर मध्ये सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला असतील. डायरेक्ट हिट. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं यावेळेस. फलंदाज होईल बाद. आता जर आपण पाहिले तर इथे विकेट आली आहे आणि ती देखील डायरेक्ट विकेट. स्पर्धे चर्मेने सन्माननीय शिवाजीदादा बलकवडे यांचा देखील यशस्वी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर भूषणदादा गाडे हे देखील यशस्वी उपस्थित होत आहे. त्यांचंही स्वागत होईल. या कडक षटकाराने सामना संपवलाय साहिलने आणि सामना जिंकलाय स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली टीमने. विजय संघाचे अभिनंदन. सामना जिंकलाय तो इथे मैदानाच्या मध्ये स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली संघाने आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल इथे, ज्या कारणाने 14 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्या. तर